रॅडिको खेतान ही भारतातली नावाजलेली दारू निर्मिती करणारी कंपनी आहे। या कंपनीनं गेल्या काही वर्षांमध्ये IMFL म्हणजेच भारतीय बनावटीची विदेशी मद्य या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। भारतामध्ये आणि भारताबाहेर या कंपनीच्या उत्पादनांना चांगलीच मागणी आहे। या कंपनीनं 2 नवे ब्रँड लॉन्च केलेत। त्रिकाल ही सिंगल मॉल्ट आणि दुसरी मॉर्फियस ही सुपर प्रीमियम विस्की रॅडिको खेताननं बाजारामध्ये आणलेली आहे। उंची मद्याचा शौक असलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। मात्र त्यासोबतच गुंतवणूकदारांसाठी सुद्धा एक चांगली बातमी आहे, कारण मोतीलाल ओसवालनं रॅडिको खेतानचा शेअर येत्या 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये 20% वाढण्याचा अंदाज वर्तवलाय। रॅडिको खेतान कंपनीला आर्थिक वर्ष 2025 मध्ये 4800 कोटींचा नफा झालाय। या कंपनीनं उंची दारूच्या सेगमेंटमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली आहे। उंची दारू विक्रीचं प्रमाण गेल्या 10 वर्षांमध्ये 4 पट वाढलेलं आहे। या सेगमेंटमध्ये वाढ होत असल्यामुळे कंपनीला चांगला फायदा होईल असं भाकीत मोतीलाल ओसवालनं वर्तवलंय। कंपनीचं वितरण अधिक चांगलं होत चाललंय आणि कंपनीचे रिटेल टच पॉइंट 1 लाखांपर्यंत पोहोचलेत। मोतीलाल ओसवालनं प्रसिद्ध केलेल्या अंदाजामध्ये असंही म्हटलेलं आहे की कंपनीची 16% वाढ होणं अपेक्षित आहे। आपण कंपनीला फायदेशीर असणाऱ्या बाबी कोणत्या ठरतील हे पाहूयात। सोबतच कंपनीसाठी चिंताजनक ठरणाऱ्या बाबी कोणत्या आहेत हे सुद्धा आपण पाहूयात। सुरुवात करूयात चिंताजनक बाबींपासून। पहिला मुद्दा आहे तो म्हणजे काचेचे दर आणि कच्च्या मालाचे दर। बॉटलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या काचेचे दर वाढले तर कदाचित कंपनीच्या नफ्यावरती परिणाम होऊ शकतो। उंची दारूच्या निर्मितीकरता एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलचा वापर केला जातो। याच्या किमती वाढल्या तर त्यामुळे सुद्धा मार्जिनवरती परिणाम होईल। या व्यतिरिक्त भारतामधील एखाद्या राज्यानं त्यांचा महसूल वाढावा याकरता अबकारी कर वाढवला तर ही बाब कदाचित कंपनीकरता चिंताजनक ठरू शकते। आता कंपनीसाठी सकारात्मक बाबी कोणत्या आहेत हे सुद्धा आपण पाहूयात। या कंपनीची उत्पादनं प्रेस्टिज अँड अबाव सेगमेंटमध्ये मोडतात। या सेक्टरमधील दारूची किंमत जास्त असते, त्यामुळे कंपनीला अधिक मार्जिन मिळेल, ज्यामुळे कंपनीला होणारा फायदा वाढण्याची शक्यता आहे। दारू निर्मितीसाठीच्या कच्च्या मालाच्या किमती स्थिरावल्यामुळे त्याचाही फायदा होईल। कंपनीची ऑपरेशनल क्षमता वाढत असून सप्लाय चेनमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा परतावा सुद्धा मिळू लागलाय। कंपनीनं विविध गोष्टींवरील खर्च वाढवला होता, ज्यामुळे कंपनीवरील कर्ज वाढलं होतं। आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीच्या डोक्यावरील कर्ज 100 कोटींनी कमी झालंय। येत्या काळात हे कर्ज आणखीन कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांना फायदा होईल। कंपनीचा शेअर PE 67 पट इतका आहे। कंपनीसाठीचं भविष्य चांगलं दिसतंय। नवे प्लेयर बाजारात येण्याची शक्यता कमी आहे असं चित्र दिसत असल्यामुळे कंपनीचं भवितव्य सध्या उज्ज्वल असल्याचं मोतीलाल ओसवालचं म्हणणं आहे।